नमस्कार. भेळ हे नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं, खरं की नाही? पण थांबा, आज आपण त्या नेहमीच्या भेळेबद्दल नाही बोलणार आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत तिच्या एका सुपर हेल्दी आणि तेवढ्याच टेस्टी अवताराची. चला तर मग जाणून घेऊया बहुगुणी भेळबद्दल. हो ना, रोजचीच कहाणी आहे ही. संध्याकाळ झाली की पोटात कावळे ओरडायला लागतात आणि प्रश्न पडतो, आता काय खायचं? काहीतरी चटपटीत हवं असतं, पण रोज रोज बाहेरचं खाल्लं की ते तब्येतीलाही चांगलं नाही आणि कॅलरीजचे टेन्शन वेगळंच. मग यावर उपाय काय? तर या सगळ्या प्रश्नांचं एकच सोपं, चविष्ट आणि पौष्टिक उत्तर आहे. ही आपली खास बहुगुणी भेळ. ही मुरमुऱ्यांपासून नाही, तर मोड आलेल्या कडधान्यांपासून बनते. म्हणजे चवीला चव आणि आरोग्याला आरोग्य, आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बनवायला एकदम सोपी आहे. चला तर मग या अनोख्या भेळेच्या जगात जरा डोकावून पाहूया. ही एक अशी रेसिपी आहे जी चवीच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही आणि पौष्टिकतेमुळे तर घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच फेवरेट होऊन जाईल. बघा. अच्छा, पण या भेळेला बहुगुणी असं का म्हणायचं? अहो, कारण हिचा मूळ आधारच सकस आहे, मोड आलेली कडधान्य. आणि त्यामुळेच ही प्रोटीन, फायबर आणि भरपूर ऊर्जेने भरलेली आहे. म्हणजे दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी एकदम परफेक्ट. चला आता जास्त वेळ न दवडता आपण थेट कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी बघूया की ही मस्त भेळ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. बघा, यातलं बहुतेक सगळं साहित्य आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडतं. मुख्य म्हणजे मोड आलेली कडधान्य आणि मग नेहमीचे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडे मसाले. सगळी तयारी असेल ना, तर भेळ बनवायला अक्षरशः काही मिनिटं पुरेशी आहेत. कृती तर बघा किती सोपी आहे. नेहमीच्या भेळेसारखं फक्त सगळं एकत्र नाही करायचं, तर इथे एक छोटा ट्विस्ट आहे. आधी मस्त फोडणी देऊन कडधान्य थोडी वाफवून घ्यायची. याने काय होतं तर त्यांचा कच्चेपणा जातो, ती पचायला हलकी होतात आणि चव तर क्या बात है. मग बाकीचं साहित्य घालून सगळं एकत्र करायचं. बस झाली तयार आपली गरमागरम, चटकदार आणि पूर्णपणे गिल्ट फ्री बहुगुणी भेळ. ही संध्याकाळच्या चहासोबत खा, मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा अगदी रात्रीच्या हलक्या जेवणासाठी सुद्धा हा एक उत्तम आणि पोटभरीचा पर्याय आहे. चला आता जरा या भेळेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. म्हणजे चवीला तर ती छान आहेच, पण ती नेहमीच्या भेळेपेक्षा इतकी आरोग्यदायी का आहे? नक्की कोणते फायदे मिळतात आपल्याला यातून? इथेच या भेळेचं खरं रहस्य दडलंय. मोड आलेल्या कडधान्यांमुळे शरीराला आवश्यक असलेलं प्रोटीन मिळतं. शेंगदाण्यांमुळे मस्त ऊर्जा मिळते. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यातून जीवनसत्व मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात फायबर भरपूर असल्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे सारखी भूक लागत नाही. चला तर मग एका नजरेत पटकन बघून घेऊया की ही एक वाटी भेळ आपल्या शरीराला नेमकं काय काय पुरवते. म्हणजे बघा, एकाच वाटीतून शरीराच्या वाढीसाठी प्रोटीन, पचनक्रियेसाठी फायबर, हाडांसाठी कॅल्शियम आणि दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी लोह आणि विटॅमिन्स सगळं काही मिळतंय. म्हणजे हा खरं तर एक कंप्लीट हेल्दी स्नॅक आहे. म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की चांगला आहार हा फक्त शरीरासाठी नाही, तर आपल्या मनाच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठीही खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आरोग्यदायी खा आणि खुश रहा. जाता जाता एक विचार. तुमची स्वतःची अशी कोणती खास हेल्दी स्नॅक रेसिपी आहे जी चविष्ट पण आहे आणि पौष्टिकसुद्धा? नक्कीच विचार करा आणि हो, अशाच आरोग्यदायी खाण्याच्या सवयी जपत रहा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.